थर्मोडायनामिक्समध्ये आपण हा टेबल पण लिहित होतो. आयसोबेरिक प्रोसेसमध्ये बघा वर्क डन येतं, कारण त्याच्यामध्ये प्रेशर पण असतं. मग PdV, सो VF मायनस VI. मग इथे Q इक्वल टू इथं डेल्टा U असतो आणि इथं काय असतो W, बरोबर. आणि तो W आपल्याला माहिती आहे. अँड दॅट W इज P इंटू VF मायनस VI. आयसोकोरिक प्रोसेसमध्ये वर्डन 0 असतं, सो Q इक्वल टू काय येणार डेल्टा U. आपलं आयसोथर्मलचं पण आपण वर्डन काढलेलं आहे. W इक्वल टू NRT ln ऑफ VF बाय VI. आता आपली एक शेवटची प्रोसेस होती, ती शेवटची प्रोसेस आपली राहिलेली आहे आणि ती शेवटची प्रोसेस आहे ॲडियाबॅटिक प्रोसेस. सो एक्सप्लेन द थर्मोडायनामिक्स. बघा, एक्सप्लेन द थर्मोडायनामिक्स. इथे आपण सगळ्यात महत्त्वाची प्रोसेस घेतली, एक्सप्लेन द थर्मोडायनामिक्स ऑफ आयसोथर्मल प्रोसेस. बघा, 4 मार्क्सचा क्वेश्चन होता. एक्सप्लेन द थर्मोडायनामिक्स ऑफ आयसोथर्मल प्रोसेस और डिराइव एन एक्सप्रेशन फॉर वर्क डन इन आयसोथर्मल प्रोसेस. ओके, एक्सप्लेन द थर्मोडायनामिक्स ऑफ आयसोथर्मल प्रोसेस. तर त्याच्यामध्ये आपण डेफिनेशन लिहिली, ए थर्मोडायनामिक प्रोसेस इन विच टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. ज्या प्रोसेसमध्ये टेम्परेचर कॉन्स्टंट असतं थ्रू आउट द थर्मोडायनामिक प्रोसेस इज कॉल्ड ॲज व्हॉट आयसोथर्मल प्रोसेस. मग आयसोथर्मल प्रोसेस, आयसो म्हणजे सेम, थर्मल म्हणजे टेम्परेचर, सो टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट. बाय आयडियल गॅस इक्वेशन, आयडियल गॅस इक्वेशन आहे PV इक्वल टू NRT. आयडियल गॅस इक्वेशन इज PV इक्वल टू NRT. आयडियल गॅस इक्वेशन इज PV इक्वल टू NRT. त्यातला T सेम आहे, सो PV इक्वल टू कॉन्स्टंट म्हणजे आलं PI VI इक्वल टू PF VF. मग PV डायग्रॅम काढली. PV डायग्रॅम याच्यामध्ये प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. लक्षात ठेवा, प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम आहे. प्रेशर इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम. त्याच्यामुळे आपण इथे प्रेशर दाखवलं, इथे व्हॉल्यूम दाखवलं. प्रेशर जास्त आहे, इनिशियल प्रेशर जास्त आहे तर इनिशियल व्हॉल्यूम कमी आहे. फायनल प्रेशर कमी आहे तर फायनल व्हॉल्यूम जास्त आहे. हे एक फार फार महत्त्वाचा क्वेश्चन आहे. डिफाईन आयसोथर्म अँड आयसोथर्मल प्रोसेस ऑन PV डायग्रॅम. PV डायग्रॅमवरची आयसोथर्मल प्रोसेस म्हणजे त्याला काय म्हणायचं आयसोथर्म. मग याच्यामध्ये डेफिनेशनला हाफ मार्क आहे आणि डायग्रॅमला हाफ मार्क आहे. नंतर घेतला आपण वर्क डन इन आयसोथर्मल प्रोसेस. मग आपण म्हटलं कन्सिडर अँड आयसोथर्मल एक्सपान्शन ऑफ आयडियल गॅस. मग बघा, वर्क डन असतं PdV, पण हे जे इंटिग्रल हे इंटिग्रल DVचं आहे. इंटिग्रल कोणाचं आहे DVचं. इंटिग्रल DVचं आहे. मग मी यातला P जो मांडला तो P मांडला C अपॉन V. मग Cला बाहेर घेतलं 1 अपॉन V. व्हॉट इज 1 अपॉन V? लॉग V. 1 अपॉन V इज लॉग V म्हणजे अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. मग अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट काय ना लॉग ऑफ VF अपॉन VI. मग Cची व्हॅल्यू टाकली PV इक्वल टू C इक्वल टू NRT. सो NRT ln ऑफ VF बाय VI. सो दिस इज द रिक्वायर्ड एक्सप्रेशन फॉर वर्क डन. आता हा जो ln आहे लॉग टू द बेस E, याला लॉग टू द बेस 10 मध्ये केलं 2.303. आता आयसोथर्मल प्रोसेस आहे, टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट आणि तुम्हाला माहिती आहे इंटरनल एनर्जी इज अ फंक्शन ऑफ टेम्परेचर. इंटरनल एनर्जी इज अ फंक्शन ऑफ टेम्परेचर, त्यामुळे डेल्टा U काय आला 0. मग बाय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स Q इक्वल टू डेल्टा U प्लस W. मग Q इक्वल टू W आलं, कारण डेल्टा U काय झाला 0. हे आपण इन शॉर्ट पहिला आयसोथर्मल प्रोसेस. त्याच्यानंतर आपण घेतलं एक्सप्लेन द थर्मोडायनामिक्स ऑफ आयसोबेरिक प्रोसेस. आयसोबेरिक प्रोसेस घेतली. त्याच्यानंतर आपण घेतलं काय घेतलं एक्सप्लेन द थर्मोडायनामिक्स ऑफ आयसोकोरिक प्रोसेस. आता मला घ्यायचं आहे लास्ट वन एक्सप्लेन द थर्मोडायनामिक्स ऑफ ॲडियाबॅटिक प्रोसेस. KTG रेडिएशन अँड थर्मोडायनामिक्स हे लेसन काही मुलं ऑप्शन टाकणार आहेत. अजिबात ऑप्शन टाकू नका, सोपं आहे. आपल्या नोट्स फॉलो करा. पुस्तकात फार डोकू नका. पुस्तकात डोकवल्यानंतर फारच अवघड होऊन जाईल. ॲडियाबॅटिक प्रोसेस बघा, ॲडियाबॅटिक प्रोसेस क्वेश्चन असा आहे. क्वेश्चन एक्सप्लेन द थर्मोडायनामिक्स. एक्सप्लेन द थर्मोडायनामिक्स ऑफ adiabatic process. Explain the
एक्सप्लेन द थर्मोडायनामिक्स ऑफ ॲडियाबॅटिक प्रोसेस. एक्सप्लेन द थर्मोडायनामिक्स ऑफ ॲडियाबॅटिक प्रोसेस. मग ॲडियाबॅटिक प्रोसेस हे 3 किंवा 4 मार्कला विचारतात. किंवा ऑर काय येणार बघा, लक्षात घ्या. ऑर काय येणार, ऑर डिराइव an expression for work done in an adiabatic process. ॲडियाबॅटिक प्रोसेस मधलं आपल्याला काय काढायचं आहे, वर्क डन. लक्ष द्या. मग सगळ्यात पहिलं काय लिहायचं, डेफिनेशन. सगळ्यात पहिले लिहायची डेफिनेशन. बघा डेफिनेशन, सगळ्यात पहिले डेफिनेशन. ए प्रोसेस इन विच, तुम्ही लिहा माझ्यासोबत, आपली परीक्षा लिखाणाची आहे. ए प्रोसेस इन विच नो हीट enters the system. A process in which no heat enters the system, or no heat leaves the system, is called adiabatic process. In short, there is no heat exchange between system and surrounding. There is no heat exchange between system and surrounding. म्हणजे Q equal to 0. व्हेरी इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वाचं आहे. ॲडियाबॅटिक प्रोसेस म्हणजे अशी प्रोसेस आहे, मी तुम्हाला परत सांगतोय, पुस्तक वाचू नका. पुस्तक वाचायला गेले तर तुम्हाला ते समजणार नाही, तुम्हाला फार अवघड होईल पुस्तकात. ए प्रोसेस इन विच नो हीट एंटर्स द सिस्टीम, no heat enters the system, no heat leaves the system. म्हणजेच there is no heat exchange, म्हणजे Q equal to 0. मग लगेच फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स वापरला. बघा, बाय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. मग थर्मोडायनामिक्सनुसार काय आलं, Q equal to डेल्टा U प्लस W. तुमचा Q काय आला, 0. So delta U plus W. So delta U equal to minus W. A process, ही प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये there is no heat exchange. आता हीट एक्सचेंज म्हणजे हीटची देवाणघेवाण कोणामध्ये होते असते हो, सिस्टीम अँड सराउंडिंग. A process in which there is no heat exchange between the system and surrounding is called as adiabatic process. मग डेल्टा U equal to minus W आलं. आता याचं बघा, याचं आपल्याला काय घ्यायचं आहे, तर याचं आता आपल्याला घ्यायचं आहे इक्वेशन ऑफ स्टेट. बघा, इक्वेशन ऑफ स्टेट याचं घेणार आहे मी, इक्वेशन ऑफ स्टेट. काय असतं, तर PV raised to gamma equal to constant, and this gamma is adiabatic constant or index. हा adiabatic index आहे. मग gamma equal to काय येतं, CP by CV. So gamma equal to CP by CV. So this is the equation of state. हे झालं इक्वेशन ऑफ स्टेट. ओके, इक्वेशन ऑफ स्टेट. आता याची काढायची मला PV डायग्रॅम. लक्षात घ्या, आयसोथर्मल प्रोसेस आणि ॲडियाबॅटिक प्रोसेस या 2 प्रोसेसपैकी एक प्रोसेसचं थर्मोडायनामिक्स लिहायला, वर्क डन काढायला येणार आहे. 4 मार्काचा क्वेश्चन येणार आहे. 4 मार्क्स क्वेश्चन, 4 मार्काचा क्वेश्चन येणार आहे. लक्षात घ्या.
पी व्ही डायग्रॅम इथं मी प्रेशर ॲक्सिस घेतला, इथं व्हॉल्यूम ॲक्सिस घेतला. सो दिस इज इथं व्हॉल्यूम आहे, सॉरी पी व्ही डायग्रॅम करतोय मी. बघा इथं प्रेशर ॲक्सिस घेतला आणि इथं व्हॉल्यूम ॲक्सिस घेतला. प्रेशर ॲक्सिस अँड व्हॉल्यूम ॲक्सिस. वी वॉन्ट पी व्ही रेस टू गॅमा इक्वल टू कॉन्स्टंट. सो दिस इज पी व्ही रेस टू गॅमा इक्वल्स टू कॉन्स्टंट. इथं इनिशियल प्रेशर कोण आहे? पी आय. इथं इनिशियल प्रेशर पी आय, इथं इनिशियल प्रेशर पी आय, इथं फायनल प्रेशर पी एफ, इथं इनिशियल व्हॉल्यूम व्ही आय आणि इथं फायनल व्हॉल्यूम व्ही एफ. दिस इज ॲडियाबॅटिक एक्सपान्शन फ्रॉम स्टेट 1 टू स्टेट 2. दिस इज ॲडियाबॅटिक एक्सपान्शन. लक्षात घ्या, आयसोथर्मल प्रोसेस आणि ॲडियाबॅटिक प्रोसेस दोघांचा ग्राफ दिसायला सेम दिसतो, पण तो सेम नाही आहे. चला आपल्याला त्याचं घ्यायचं वर्डन, ज्याची आपण वाट बघतोय ते आपल्याला घ्यायचं आहे वर्डन. इथपर्यंत समजलं का? चला वर्डन काढायचे आपल्याला. वर्डन इन ॲडियाबॅटिक प्रोसेस. वर्डन इन ॲडियाबॅटिक प्रोसेस. आता तुम्हाला माहीत आहे वर्डन काय? इंटिग्रल इनिशियल इथं असतं पी डी व्ही. काय असतं? पी डी व्ही. फ्रॉम इनिशियल व्हॉल्यूम व्ही आय टू फायनल व्हॉल्यूम व्ही एफ. ओके. आता मला सांगा इथे इंटिग्रल कोणाचं आहे? तर इथे इंटिग्रल जे आहे ना ते इंटिग्रल डी व्हीचं आहे. म्हणजे आपण काय रिप्लेस केला पाहिजे? प्रेशर. आपण प्रेशर रिप्लेस केला पाहिजे, बरोबर. बघा बाय ॲडियाबॅटिक इंडेक्स किंवा बाय ॲडियाबॅटिक प्रोसेस पी आय व्ही आय रेस टू गॅमा इक्वल टू पी एफ व्ही एफ रेस टू गॅमा. असंच असतं ना. म्हणजे काय? पी व्ही रेस टू गॅमा इक्वल टू कॉन्स्टंट. मग पी काय आला सांगा? सी अपॉन व्ही रेस टू गॅमा. सो पी इक्वल टू सी अपॉन व्ही रेस टू गॅमा. सो वर्डन इक्वल टू व्ही आय टू व्ही एफ. प्रेशर काय आलं? सी अपॉन व्ही रेस टू गॅमा डी व्ही. इथं डी व्ही आहे, लक्षात घ्या. इथे डी व्ही आहे आणि इथं प्रेशर आहे, नाही चालणार हो. म्हणून प्रेशरला मांडलं याच्यामध्ये. असंच आयसोथर्मल प्रोसेसमध्ये केलं. आयसोथर्मल प्रोसेसमध्ये पी मांडला सी बाय व्ही. ओके. आता याचं मला इंटिग्रल घ्यायचं आहे. सो डब्ल्यू इक्वल टू इंटिग्रल. दिस इज इनिशियल व्हॉल्यूम टू फायनल व्हॉल्यूम. सी बाहेर आला. सो व्ही रेस टू मायनस गॅमा डी व्ही. व्ही रेस टू मायनस गॅमा डी व्ही. सो डब्ल्यू इक्वल टू सी इंटू इंटिग्रल घ्यायचं. इंडेक्स एकनी वाढतो. व्ही रेस टू मायनस गॅमा प्लस वन फ्रॉम इनिशियल व्हॉल्यूम टू फायनल व्हॉल्यूम. बायोलॉजीवाल्यांनी लक्ष द्या. बायोलॉजीवाल्यांनी लक्ष द्या. इंटिग्रल एक्स रेस टू एन. इंटिग्रल x रेस टू एन डी एक्स इक्वल टू एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन. इंडेक्स एकनी वाढतो. सो मायनस गॅमा प्लस वन अपॉन मायनस गॅमा प्लस वन. आता मी काय करणार आहे? अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. मायनस गॅमा प्लस वन हे छान नाही दिसत, त्याच्यापेक्षा वन मायनस गॅमा मांडायचं. सो डब्ल्यू इक्वल टू सी इंटू व्ही रेस टू वन मायनस गॅमा अपॉन वन मायनस गॅमा इनिशियल व्हॉल्यूम. सॉरी, इथं आहे इनिशियल व्हॉल्यूम. सो इनिशियल व्हॉल्यूम टू फायनल व्हॉल्यूम. सो डब्ल्यू इक्वल टू सी अपॉन वन मायनस गॅमा. इनिशियल व्हॉल्यूम कोण आहे? व्ही एफ रेस टू वन मायनस गॅमा व्ही आय रेस टू वन मायनस गॅमा. बरोबर. बघा. सो डब्ल्यू इक्वल टू आता मला सीची व्हॅल्यू टाकायची. सीची व्हॅल्यू तुम्ही सीची व्हॅल्यू टाकणार आहे. कशी टाकणार आहे बघा सीची व्हॅल्यू. तर तुम्हाला माहिती आहे पी आय व्ही आय रेस टू गॅमा
इक्वल टू पी एफ व्ही एफ रेस टू गॅमा इक्वल टू सी. बरोबर. मग डब्ल्यू इक्वल टू सी म्हणजे काय? दिस इज पी व्ही रेस टू गॅमा अपॉन 1 मायनस गॅमा व्ही एफ रेस टू 1 मायनस गॅमा मायनस व्ही आय रेस टू 1 मायनस गॅमा. आता इथं थोडा स्मार्टपणा करायचा आहे. आता याने मल्टिप्लाय करायचं आहे, ह्याने यात मल्टिप्लाय करायचं आहे. मग कसं होणार बघा, 1 अपॉन 1 मायनस गॅमा दिस इज पी एफ व्ही एफ रेस टू गॅमा इंटू व्ही एफ रेस टू 1 मायनस गॅमा मायनस पी आय व्ही आय रेस टू गॅमा व्ही आय रेस टू 1 मायनस गॅमा. बघा हा जो आहे ह्याने काय करायचं आहे, याला मल्टिप्लाय करायचं आहे, ह्याने परत याला मल्टिप्लाय करायचं आहे. कळलं? नाव सी हिअर. सो डब्ल्यू इक्वल टू 1 अपॉन 1 मायनस गॅमा. सो पी एफ व्ही एफ रेस टू बेस सेम असताना इंडेक्सची काय होणार, ॲडिशन. सो प्लस गॅमा मायनस गॅमा कॅन्सल. सो पी एफ व्ही एफ मायनस पी आय व्ही आय. म्हणजे वर्डनचा फॉर्म्युला आला, दिस इज पी एफ व्ही एफ मायनस पी आय व्ही आय अपॉन 1 मायनस गॅमा अपॉन 1 मायनस गॅमा. आता इथं 1 आहे. आता हे कसं लक्षात ठेवायचं बघा. सो डब्ल्यू इक्वल टू, समजा मी म्हटलं फायनली कोण, पी टू व्ही टू मायनस पी वन व्ही वन. हा 1 इकडे आहे ना, मग इथे 1 मांडायचा, 1 मायनस गॅमा. ऑर फॉर्म्युला कसा मांडायचा बघा, डब्ल्यू इक्वल टू पी वन व्ही वन मायनस पी टू व्ही टू. 1 इकडे आहे ना, मग इकडे 1 मांडायचा, गॅमा मायनस 1. सो दिस इज द वर्क डन इन ॲडियाबॅटिक प्रोसेस. दिस इज द वर्क डन इन ॲडियाबॅटिक प्रोसेस. परत एकदा समजून घ्या, कारण तुम्हाला डायरेक्ट परीक्षेला लिहायचं आहे, डायरेक्ट परीक्षेला लिहायचं आहे. समजून घ्या. आता बघा मला वर्क डन काढायचं आहे. वर्क डन म्हणजे काय, प्रेशर इंटू व्हॉल्यूम. वर्क डन म्हणजे काय, प्रेशर इंटू व्हॉल्यूम. वर्क डन म्हणजे प्रेशर इंटू व्हॉल्यूम. मग इथे डी व्ही आहे, मग डी व्ही आहे म्हणजे इंटिग्रल व्हीच आहे, मग पीला रिप्लेस करायचा. मग पीला कसा रिप्लेस केला, तर हे आहे तुमचं इक्वेशन ऑफ स्टेट फॉर ॲडियाबॅटिक प्रोसेस. पी व्ही रेस टू गॅमा इक्वल टू कॉन्स्टंट. सो पी इक्वल टू सी बाय सी अपॉन व्ही रेस टू गॅमा. मग इथे पी आला सी अपॉन व्ही रेस टू गॅमा, इथं पी आला सी अपॉन व्ही रेस टू गॅमा डी व्ही. ओके. आता मी काय घेणार आहे, 1 अपॉन, आता हा व्ही रेस टू गॅमा वरती गेला, मायनस झाला, मग सी आला, इंडेक्स एकनी वाढला, मायनस गॅमा प्लस 1 अपॉन मायनस गॅमा प्लस 1. इंडेक्स मायनस गॅमा आहे, इंडेक्स कोण आहे, मायनस गॅमा. इंडेक्स आहे मायनस गॅमा. इंडेक्स एकनी वाढला, मायनस गॅमा प्लस 1 मायनस गॅमा प्लस 1. अप्पर लिमिट, आता इथे ह्याला मी बाहेर घेतलं, मायनस गॅमा प्लस 1 म्हणजे 1 मायनस गॅमा असं मांडलं, 1 मायनस गॅमा म्हटलं. मग अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. पण मला हा सी जो आहे तो सी ठेवायचा आहे. मग सीची वेळ लागली पी व्ही रेस टू गॅमा. आतमध्ये घेताना स्मार्टली घ्यायचं. इथं व्ही एफच्या शेजारी घेताना पी एफ व्ही एफ घ्यायचा, इथं व्ही आयच्या शेजारी घेताना पी आय व्ही आय घ्यायचा. मग हे इंडेक्सची ॲडिशन होईल आणि एवढं येईल. सो दिस इज द वर्क डन. मग आता बाय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स, बाय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, बाय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय आहे, क्यू इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. पण ॲडियाबॅटिक प्रोसेस आहे, सो नो हीट एक्सचेंज, सो क्यू इक्वल टू 0. इथं आला डेल्टा यू, इथं काय येणार प्लस पी टू व्ही टू मायनस पी वन व्ही वन डिवायडेड बाय, इथं 1 आहे म्हणजे इथं घ्यायचं 1 मायनस गॅमा. सगळ्यांना समजली का ॲडियाबॅटिक प्रोसेस? बोला, सगळ्यांना ॲडियाबॅटिक प्रोसेस समजली का? सो मायनस डेल्टा यू इक्वल टू पी टू व्ही टू मायनस पी वन व्ही वन अपॉन 1 मायनस गॅमा. आयसोथर्मल आणि ॲडियाबॅटिक दोघांपैकी एक येणार आहे, पण तुम्ही सगळे करा. आता याच्यानंतर खूप सोप्या प्रोसेस घ्यायच्यात आपल्याला, याच्यानंतर खूप सोप्या प्रोसेस घ्यायच्यात बघा. नेक्स्ट प्रोसेस इज सायक्लिक प्रोसेस. explain the thermodynamics of cyclic process. Explain the thermodynamics of cyclic process. सायक्लिक प्रोसेसचं थर्मोडायनामिक्स विचारलंय. पहिली डेफिनेशन बघा, a thermodynamic process that returns a system. अशी थर्मोडायनामिक्स प्रोसेस
ज्याच्यामध्ये परत एकदा रिटर्न येतं कोण सिस्टीम टू इट्स इनिशियल स्टेट. ए थर्मोडायनामिक प्रोसेस दॅट रिटर्न्स ए सिस्टीम टू इट्स इनिशियल स्टेट रिटर्न होते परत इनिशियल स्टेटला इज कॉल्ड सायक्लिक प्रोसेस. हा झाला फर्स्ट पॉईंट. सेकंड, याची पी व्ही डायग्रॅम एकदम सोपं आहे. ही इनिशियल स्टेट आहे, फायनलला गेला, फायनलकडनं परत इनिशियलला आला. हे तर लिहिणं कंपल्सरी. इथं इनिशियल प्रेशर आहे, इथं फायनल प्रेशर आहे, इथं इनिशियल व्हॉल्यूम आहे आणि इथं फायनल व्हॉल्यूम आहे. ओके. तिसरा पॉईंट, इन सायक्लिक प्रोसेस. पाठांतर करायचे आजच, डायरेक्ट पेपरला जायचे, परत पेपरच्या दिवशी रिव्हिजन करायची. इन सायक्लिक प्रोसेस चेंज इन इंटरनल एनर्जी इज झिरो. म्हणजे काय होणार, देअरफॉर Q इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. सो Q इक्वल टू डब्ल्यू. सो दिस इज फर्स्ट लॉ ऑफ thermodynamics for cyclic process. Next बघा next question. Explain the thermodynamics of free expansion. Explain the thermodynamics of free expansion. याचे पॉईंट्स लक्षात ठेवायचे. फ्री एक्सपान्शन इज ॲन ॲडियाबॅटिक एक्सपान्शन. आता हे ॲडियाबॅटिक एक्सपान्शन आहे, म्हणजे क्यू इक्वल टू काय आलं, झिरो. फ्री एक्सपान्शन इज ॲन ॲडियाबॅटिक एक्सपान्शन. पहिला शब्द ॲडियाबॅटिक एक्सपान्शन. अजून बघा, इन फ्री एक्सपान्शन देर इज नो वर्क डन. इन फ्री एक्सपान्शनमध्ये वर्क डन नसतं. सो डब्ल्यू इक्वल टू झिरो. इन फ्री एक्सपान्शन देर इज नो वर्क डन, म्हणजे क्यू इक्वल टू डब्ल्यू इक्वल टू झिरो. म्हणजेच डेल्टा यू उरलेला पण काय आला, झिरो. चौथं, दिस इज अनकंट्रोल्ड. ही अनकंट्रोल्ड प्रोसेस आहे. दिस इज अनकंट्रोल्ड प्रोसेस. सिस्टीम इज नॉट इन इक्विलिब्रियम. सिस्टीम इक्विलिब्रियममध्ये नाही. दिस इज अनकंट्रोल्ड प्रोसेस. सिस्टीम इज नॉट इन इक्विलिब्रियम. आपण पी व्ही डायग्रॅम काढू शकत नाही. दिस process cannot be plotted on PV diagram. याची पी व्ही डायग्रॅम काढता येत नाही. आणि सातवा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचं एक्झाम्पल बघा. टायर इज बस्ट, टायर फुटला. और बलून इज रप्चर्ड. सो दिस इज फ्री एक्सपान्शन. कळलं सगळ्यांना फ्री एक्सपान्शन? 2 मार्काला तरी फ्री एक्सपान्शन आलं पाहिजे, लिहिण्यासारखं खूप आहे. फ्री एक्सपान्शन इज ॲडियाबॅटिक एक्सपान्शन. ॲडियाबॅटिक म्हणजे नो हीट एंटर्स द सिस्टीम, नो हीट लिव्स द सिस्टीम. सो क्यू इक्वल टू झिरो. देर इज नो वर्क डन होत नाही. सो डब्ल्यू इक्वल टू झिरो. मग क्यू झिरो आहे, डब्ल्यू झिरो आहे, म्हणजे डेल्टा यू पण काय आला, झिरो. दिस इज अनकंट्रोल्ड प्रोसेस. हे इक्विलिब्रियममध्ये नसतं, बरोबर. याची पी व्ही डायग्रॅम काढता येत नाही. बस्टिंग ऑफ टायर और द बलून इज रप्चर्ड सडनली. हे फार महत्त्वाचं आहे. ओके. आपल्या सगळ्या प्रोसेस शिकून झालेल्या आहेत. लक्षात घ्या, सगळ्या प्रोसेस आपल्या शिकून झालेल्या आहेत. यातल्या 2 प्रोसेस तुम्हाला परीक्षेला ते विचारू शकतात. हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. बघा, इथे आलो मी ह्या चार्टमध्ये. हा चार्ट अपडेट करायला आलो मी.
adiabatic process, Q equal to 0, no heat enters the system, no heat leaves the system, so Q equal to 0, so Q 0 आला, so delta U plus W equal to 0. आता याचं वर्डन जे आहे ते फार सिम्पल आहे. इथं P2 V2 मायनस P1 V1 आणि इथं 1 आहे म्हणजे काय आलं 1 मायनस गॅमा, 1 मायनस गॅमा. सो डेल्टा U इक्वल टू मायनस P2 V2 मायनस P1 V1 अपॉन 1 मायनस गॅमा, अपॉन 1 मायनस गॅमा. हा चार्ट जो आहे हा चार्ट अतिशय महत्त्वाचा आहे. दिस चार्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. केला अपडेट, चार्ट अपडेट केला का? झालं का सांगा? आपलं हीट इंजिन झालं आहे, आपलं कार्नट इंजिन झालं आहे, आपलं रेफ्रिजरेटर झालेलं आहे. त्याचे प्रॉब्लेम्स पण मी घेतलेले आहेत. कार्नॉट रेफ्रिजरेटर त्याचे प्रॉब्लेम्स घेतलेले आहेत. त्यातला थोडा पार्ट राहिला आहे तो मी शिकवणार आहे, काळजी करू नका. ओके, आता आपल्या याचे क्वेश्चन्स घ्यायचे आहेत, याचे क्वेश्चन्स घ्यायचे आहेत, प्रॉब्लेम्स घ्यायचे त्याचे. बघा, थर्मोडायनामिक्सचे प्रॉब्लेम्स ऑन थर्मोडायनामिक्स. फर्स्ट क्वेश्चन आपला डिस्कस करून झाला होता, तरी परत एकदा मी तो क्वेश्चन डिस्कस करतोय. बघा, कॅल्क्युलेट द इंटरनल एनर्जी ऑफ अर्गॉन अँड ऑक्सिजन. आता अर्गॉन जो आहे तो अर्गॉन काय आहे? मोनो ॲटॉमिक. तो मोनो ॲटॉमिक गॅस आहे. अर्गॉन इज मोनो ॲटॉमिक गॅस. मग त्यासाठी काय असतात? 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम. म्हणून इंटरनल एनर्जी जी आहे, इंटरनल एनर्जी किती असते? 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे. एकाला 1/2 kT असतं, मग तिघांना 3/2 kT. पुढचा आहे ऑक्सिजन. ऑक्सिजन इज डायॲटॉमिक गॅस. ऑक्सिजन हा डायॲटॉमिक गॅस आहे, मग त्याला 5 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे. म्हणजे इंटरनल एनर्जी जी असते ती इंटरनल एनर्जी असते 5/2 kT. इंटरनल एनर्जी असते 5/2 kT. ऑर्गॉनचा AR असतो आणि ऑक्सिजनचा O2 असतो. चला, हा क्वेश्चन झाला आपला. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन, ए गॅस इज एनक्लोज इन अ सिलेंडर इज एक्सपांडेड टू डबल इट्स इनिशियल वॉल्यूम. गॅस एनक्लोज इन अ सिलेंडर एक्सपांडेड टू डबल इट्स इनिशियल वॉल्यूम. म्हणजे गिव्हन दॅट, लक्षात घ्या, गिव्हन दॅट काय आहे? डबल इट्स इनिशियल व्हॉल्यूम म्हणजे फायनल व्हॉल्यूम काय? 2 टाइम्स इनिशियल व्हॉल्यूम ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर. प्रेशर कॉन्स्टंट आहे ॲट अ कॉन्स्टंट प्रेशर ऑफ 1 ॲटमॉस्फिअर. मग याचा प्रेशर दिला आहे, मग प्रेशर दिला 1 ॲटमॉस्फिअर. आता 1 ॲटमॉस्फिअर म्हणजे काय? 1 × 10⁵. 1 ॲटमॉस्फिअर म्हणजे 1 बार. 1 बार म्हणजे 1 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. हे झालं प्रेशर. तुम्हाला फिजिक्सच्या पेपरमध्ये सगळ्यांनी एक लक्षात ठेवायचं की वरती जनरल इन्स्ट्रक्शन असतात. त्या जनरल इन्स्ट्रक्शन्समध्ये तुम्हाला कॉन्स्टंट डिफाईन केलेले असतात. प्रेशरची व्हॅल्यू मनाने घ्यायची नाही. आता इथे कुठेही प्रेशर दिलेला नाही आहे, इथे कुठेही तुम्हाला प्रेशर दिलेलं नाही आहे. इथं प्रेशर दिलेलं नाही. तो कुठं असतो? तर प्रश्नपत्रिकेच्या सुरुवातीला असतो. प्रश्नपत्रिकेच्या सुरुवातीला प्रेशर दिलेला असतो, तिथूनच ती व्हॅल्यू घ्यायची आहे. मग समजा हे घेतलं मी, बघा इथं घेतलं आता गणितामध्ये 1.01 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. 1.01 × 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ओके, हे दिलं प्रेशर. हाऊ मच वर्क इज डन. इथं लिहिणार मी टू फाइंड काय काढायचं आहे? वर्डन काढायचं आहे. मग बघा सोल्युशन, कॉन्स्टंट प्रेशर आहे. कॉन्स्टंट प्रेशर म्हणजे आयसोबेरिक प्रोसेस. इन आयसोबेरिक प्रोसेस कसं कळलं मला? आयसोबेरिक प्रोसेस, कॉन्स्टंट प्रेशर. वर्डन काय असतं? P × V2 - V1. सो W इक्वल टू प्रेशर किती? 1.01 × 10⁵. दिस इज 2 टाइम्स इनिशियल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम. सो W इक्वल टू 1.01
इंटू 10⁵ इंटू V1. इनिशियल व्हॉल्यूम त्यांनी दिलं होतं का, ते नंतर त्यांनी लिहिलं. त्यांनी मग इथं नंतर म्हटलं आहे की इनिशियल व्हॉल्यूम जे आहे ते 0.5 मीटर क्यूब आहे. ओके, सो W इक्वल टू 1.01 इंटू 10⁵ इंटू 0.5. सो W इक्वल टू 5ने गुणलं 505. ह्याचा एक अजून म्हणजे 10⁴ बरोबर आहे ना. 0.5 1.01 इंटू 5 इंटू 10⁵ इथं अपॉन 10 आले. इथं 5 आहे, 4च येणार ना जूल. सो दिस इज द आन्सर. इथे तुम्हाला दिलेलं नव्हतं. बघा नेक्स्ट क्वेश्चन. 104 किलोजूल ऑफ वर्क इज डन. हे वर्क इज डन आहे ऑन द सिस्टीम. वर्क डन ऑन द सिस्टीम इज पॉझिटिव्ह इन फिजिक्स. फिजिक्समध्ये वर्क डन बाय द सिस्टीम इज पॉझिटिव्ह अँड वर्क डन ऑन द सिस्टीम इज निगेटिव्ह. बघा इथे काय म्हटलं आहे, 104 किलोजूल ऑफ वर्क इज डन ऑन सर्टन व्हॉल्यूम ऑफ गॅस. सो दिस इज द वर्क डन ऑन. हे वर्क डन ऑन आहे. वर्क डन बाय द पॉझिटिव्ह असतं. लक्षात घ्या, वर्क डन बाय हे काय असतं पॉझिटिव्ह. अँड वर्क डन ऑन हे काय असतं निगेटिव्ह. वर्क डन बाय द सिस्टीम इज पॉझिटिव्ह. वर्क डन बाय द सिस्टीम इज पॉझिटिव्ह अँड वर्क डन ऑन द सिस्टीम इज निगेटिव्ह. इन फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये उलट आहे. मग बघा मी काय म्हणतोय, गिव्हन दॅट सो W इक्वल टू काय घेणार -104 ऑफ किलोजूल. इफ द गॅस release the heat released is negative. गॅस रिलीज केला आहे, रिलीज निगेटिव्ह असतो. बघा म्हणजे Q इक्वल टू -125 किलोजूल. कॅल्क्युलेट द चेंज इन इंटरनल एनर्जी. सो ΔU इक्वल टू क्वेश्चन मार्क. मग मी काय म्हणणार आहे, टू फाइंड हा प्रश्न येण्याची शक्यता जास्त आहे या परीक्षेला. डेल्टा इक्वल टू क्वेश्चन मार्क. मग सोल्युशन बाय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. काय ना सांगा, बाय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय ना, दिस Q इक्वल टू ΔU प्लस W. Q किती आहे -125 किलोजूल. ΔU हा किती आहे -104 किलोजूल. सो -125 प्लस 104 इक्वल टू ΔU. सो ΔU इक्वल टू 125 मधून 104 गेले म्हणजे -21 किलोजूल. ΔU इक्वल टू -21 किलोजूल. समजला प्रॉब्लेम. पण तो पॉझिटिव्ह करून लिहायचा आहे. देअरफॉर चेंज इन इंटरनल एनर्जी इज 21 किलोजूल. तो पॉझिटिव्ह करून लिहिला. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 0.5 मोल गिव्हन दॅट En इक्वल टू किती दिलं आहे 0.5 मोल ऑफ गॅस ॲट अ टेम्परेचर. त्याचं टेम्परेचर दिलं आहे, किती दिलं आहे 300 केल्विन. मग टेम्परेचर इक्वल टू 300 केल्विन. एक्सपांड्स आयसोथर्मली. दिस वर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट. आयसोथर्मली. त्याचं आयसोथर्मल एक्सपान्शन झालं आहे फ्रॉम इनिशियल व्हॉल्यूम ऑफ 2.0 लिटर टू अ फायनल व्हॉल्यूम ऑफ 60 लिटर. इनिशियल व्हॉल्यूम म्हणजे कोण VI. ते किती आहे 2 लिटर टू अ फायनल व्हॉल्यूम ऑफ 6 लिटर. व्हॉट इज द वर्क डन बाय दिस गॅस. इथं टू फाइंड काय विचारलं आहे वर्क डन. आपला R दिला आहे
आर दिला आहे, आर किती दिला आहे 8.319 जूल मोल रेस टू -1 केल्विन रेस टू -1. पहिलं वर्डन विचारलं आहे. बी काय विचारलं आहे, हाऊ मच हीट इज सप्लायड, क्यू इक्वल टू क्वेश्चन मार्क. प्रोसेस कोणती आहे, आयसोथर्मल. प्रोसेस कोणती, आयसोथर्मल. बघा सोल्युशन इन आयसोथर्मल प्रोसेस. वर्डन पाठच पाहिजे. चला एकदा रिकॅप घेऊ. आयसोबेरिक, आयसोबेरिकमध्ये काय असतं, डब्ल्यू इक्वल टू पी डी व्ही, सिम्पल एवढं येतं. आयसोकोरिक, आयसोकोरिक म्हणजे व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट, वर्डन काय असतं 0, वर्डन असतं 0. आयसोथर्मल प्रोसेस, आयसोथर्मल प्रोसेसमध्ये वर्डन काय असतं, डब्ल्यू इक्वल टू NRT ln ऑफ V2/V1, NRT ln ऑफ V2/V1. त्यालाच मी म्हणणार डब्ल्यू इक्वल टू 2.303 NRT log ऑफ V2/V1 टू द बेस 10. नंतर असतं ॲडियाबॅटिक प्रोसेस, नंतर असते ॲडियाबॅटिक प्रोसेस. ॲडियाबॅटिक प्रोसेसमध्ये काय येतं, वर्डन इक्वल टू P2V2 मायनस P1V1 अपॉन 1 - गॅमा, P2V2 मायनस P1V1 अपॉन 1 - गॅमा. राहिले का सगळे वर्डन लक्षात, एवढेच आहेत बास. ह्याच्या बाहेर अभ्यास नाही आहे, आपण फक्त अभ्यासाचा खूप बाऊ करतो. आयसोबेरिक प्रोसेस काहीच शून्य नसतं. आयसोकोरिक प्रोसेस, आयसोकोरिक प्रोसेस डेल्टा व्ही 0 आहे म्हणून वर्डन 0 आहे. आयसोथर्मल डेल्टा यू 0 आहे, ॲडियाबॅटिक क्यू 0 आहे. बघा एवढाच अभ्यास आहे. Isothermal process. In isothermal process, burden equal to 2.303 NRT log of V2/V1 म्हणजे VF/VI to the base 10. मग 2.303 N किती आहे 0.5 मोल्स. आरची व्हॅल्यू दिली तुम्हाला, आरची व्हॅल्यू 8.319 बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला टेम्परेचर दिलं आहे 300 केल्विन इंटू लॉग ऑफ V2 फायनल व्हॉल्यूम 6 लिटर अपॉन 2 लिटर, 6 लिटर अपॉन 2 लिटर. 2.303 दिस इज 1/2 8.319 इंटू 300 इंटू लॉग टू द बेस 10. 6/2 इज 3. 2ने भाग दिला, इथे किती आले 150. सो 2.303 8.319 इंटू 150 इंटू लॉग 3 टू द बेस 10. हे सोडवलं तुम्हाला काय भेटणार वर्डन. आणि नोट्समध्ये ते क्लिअर कट सगळं सोडवलेलं आहे, छान सोडवलं आहे. वर्गात सोडवलं आहे ते 1.369 काय आलं किलोजूल. बघा मग बाय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय येणार क्यू इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. आयसोथर्मल प्रोसेसमध्ये डेल्टा यू 0 असतो, सो क्यू इक्वल टू डब्ल्यू. सो 1.369 kilojule because in isothermal process this delta U is 0. समजला का प्रॉब्लेम? प्रॉब्लेम समजला का? लक्ष द्या आता. 1 mole of an ideal gas is initially kept in a cylinder with a movable frictionless and massless piston at a pressure of
1.01 MPa and temperature 27 degree centigrade. It is then expanded till its volume is double. त्याचं व्हॉल्यूम काय डबल. हाऊ मच वर्क इज डन, वर्क किती. हाऊ मच वर्क इज डन इन दिस एक्सपान्शन इज आयसोबेरिक. आयसोबेरिक प्रोसेस आहे. गिवन दॅट n इक्वल टू किती सांगा 1 मोल. 1 mole of an ideal gas is initially kept in a cylinder with a movable frictionless and massless piston at a pressure दिलंय 1.01 MPa. So P equal to 1.01 into 10 raised to 6 Pascal. Temperature T 27 degree centigrade. 27 plus 273. So T equal to 300 Kelvin. It is then expanded till its volume is double. त्याचं व्हॉल्यूम डबल झालं. So V2 equal to twice V1. Volume is doubled. How much work is done in this expansion? So W किती आणि R ची व्हॅल्यू दिली 8.314 जूल पर मोल केल्विन रेज टू -1 असं असते ते. आता तुम्हाला विचारलंय वर्क डन किती. इथं वर्क डन विचारलंय बघा. सोल्युशन वर्क डन इन इज गिवन बाय W इक्वल टू कोणती प्रोसेस आहे तर प्रोसेस आहे आयसोबेरिक. म्हणजे प्रेशर कॉन्स्टंट राहणार. म्हणजे एकदम सिंपल आहे, एकदम सिंपल आहे. P इंटू V2 मायनस V1. प्रेशर दिलं आहे, व्हॉल्यूम माहीत नाही, इनिशियल व्हॉल्यूम माहीत नाही आहे. सो W इक्वल टू प्रेशर किती आहे 1.01 इंटू 10⁵. V2 म्हणजे फायनल व्हॉल्यूम. सो टॉईस V1 मायनस V1. So W equal to 1.01 into 10⁵. This is V1. So W equal to 1.01 into 10⁵ V1. इनिशियल व्हॉल्यूमच दिलेलं नाही आहे. मग आता मला इनिशियल व्हॉल्यूम काढायचं आहे. इनिशियल व्हॉल्यूम मग बघा P1 V1 इक्वल टू P2 V2 इक्वल टू NR T1 इक्वल टू NR T2. बरोबर ना. म्हणजे असं नव्हतं लिहायचं मला ॲक्च्युली. प्रेशर कॉन्स्टंट आहे बघा. PV इक्वल टू NR T. प्रेशर कॉन्स्टंट आहे, प्रेशर कॉन्स्टंट आहे, NR कॉन्स्टंट आहे. म्हणजे V/T इक्वल टू कॉन्स्टंट. ओके. मग काय आलं बघा V1 अपॉन T1 इक्वल टू V2 अपॉन T2. हे इनिशियल टेम्परेचर आहे म्हणजे T1. इनिशियल व्हॉल्यूम काढायचं आहे मला इनिशियल व्हॉल्यूम काढायचं आहे बघा. P1 V1 इक्वल टू NR T1. बरोबर. प्रेशर किती दिलं आहे 1.01 इंटू 10⁵. सोडवताना त्यांनी 1च घेतला आहे. हे पुस्तकावाले पण ना सोडवताना त्यांनी 1च घेतला इथे. सोडवताना 1च घेतला आहे. 1 बार. सो 1 इंटू 10⁵ पास्कल. So 1 into 10⁵ V1 इक्वल टू N किती नंबर ऑफ मोल्स N आणि इथं आलं 8.314. टेम्परेचर किती आहे 300. मग V1 इक्वल टू किती आलं 10⁵ अपॉन 8.314 इंटू 300. हे आलं व्हॉल्यूम. बघा प्रेशर किती आहे 1 इंटू 10⁵. सो इथं 1 इंटू 10⁵ इंटू व्हॉल्यूम. सो 1 इंटू 10⁵ इंटू 10⁵ व्हॉल्यूम टाकतोय मी 8.314 इंटू 300.
ओके. बघा म्हणजे वर्क डन काय आलं, दिस इज हे 10⁵ 10⁵ म्हणजे 10⁻10 डिवायडेड बाय 8.314 3 × 10⁻² म्हणजे W इक्वल टू किती आलं 1/8.314 × 3 हे 10⁻10/10 म्हणजे 10⁸ मग वर्डन काढता येईल. इथं सगळ्यात डेंजर काय होतं तर हा सेक्शन होता बघा, हा सेक्शन इथे आपल्याला इनिशियल व्हॉल्यूम काढायचं होतं, हे फार डेंजर होतं इनिशियल व्हॉल्यूम काढायचं. चला नेक्स्ट क्वेश्चन. बरं हा प्रॉब्लेम बघा, हे एकात दोन प्रॉब्लेम आहेत, एकामध्ये असणारे दोन प्रॉब्लेम आहेत, एकात असणारे हे दोन प्रॉब्लेम आहेत. बघा ए सायक्लिक प्रोसेस, मॅडमचं स्पेलिंग चुकलं इथे, ए सायक्लिक प्रोसेस ABCA इज शोन ऑन VT डायग्रॅम. इथं VT डायग्रॅम आहे, इथं व्हॉल्यूम आहे आणि इथं टेम्परेचर आहे VT डायग्रॅमवरती. त्याला आपल्याला ह्याच डायग्रॅमला आपल्याला काय करायचं आहे तर प्रेशर व्हॉल्यूमवरती काढायचं आहे. सोपं असतं, फक्त लॉजिक समजून घ्या. इथं प्रेशर आहे आणि इथं व्हॉल्यूम आहे, प्रेशर आणि व्हॉल्यूम. पहिली प्रोसेस A to B आहे बघा, A to B. आता A to B आहे ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस A to B आहे आणि ही स्ट्रेट लाईन आहे म्हणजे व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. काय इथे व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. मग A to B व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. स्ट्रेट लाईन आहे म्हणजे काय व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर म्हणजे V/T इक्वल टू कॉन्स्टंट, V/T इक्वल टू कॉन्स्टंट, V/T इक्वल टू कॉन्स्टंट. मग V/T इक्वल टू कॉन्स्टंट म्हणजे कोण हो प्रेशर इज कॉन्स्टंट म्हणजे प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. मग ही आयसोबेरिक प्रोसेस आहे. मग बघा मी इथून घेतली फ्रॉम A to B, फ्रॉम A to B. इथं काय स्ट्रेट लाईन आहे, 45 डिग्रीचा अँगल केला आहे, 45 डिग्रीचा अँगल केला आहे. सो व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर असं म्हटलं आहे. हिअर द व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर असं म्हटलं आहे बरोबर. मग व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टेम्परेचर म्हणजे काय म्हणजे प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. मग ही आयसोबेरिक प्रोसेस झाली, आयसोबेरिक प्रोसेस झाली A to B. आता B to C काय आहे बघा, B to C ला व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे बघा ना, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. मग B to C व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. इथं C आला व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट. इथं मी लिहितो व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट, इथे लिहिलं मी व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट, इथे लिहिलं व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर म्हणजे प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. आता इथे खाली बघा, इथे खाली काय टेम्परेचर रिमेन्स कॉन्स्टंट, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे. टेम्परेचर कॉन्स्टंट म्हणजे आयसोथर्मल प्रोसेस. मग आयसोथर्मल प्रोसेस आहे सो C to B इज आयसोथर्मल प्रोसेस. इथे मी म्हटलं प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट, इथं म्हटलं व्हॉल्यूम रिमेन्स कॉन्स्टंट आणि इथं म्हटलं PV इक्वल टू कॉन्स्टंट. कळलं का हे, कळलं का हे परत एकदा समजून घ्या. इनिशियल पॉईंट A to B आहे, A to B तिरका आहे, 45 डिग्रीला अँगल केला आहे, 45 डिग्रीला अँगल केला आहे म्हणजे प्रेशर इक्वल टू कॉन्स्टंट बरोबर. प्रेशर इक्वल टू कॉन्स्टंट, व्हॉल्यूम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर म्हणजे प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. मग A to B काय घेतलं प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. B to C बघा, B to C ला काय होते व्हॉल्यूम कॉन्स्टंट. सो B to C व्हॉल्यूम कॉन्स्टंट, C to A परत टेम्परेचर कॉन्स्टंट. कळलं का सांगा मला. बघा नेक्स्ट क्वेश्चन. ए गॅस कंटेन इन अ सिलेंडर फिटेड विथ अ फ्रिक्शन piston expands against a constant external pressure of 1 atmosphere. काय लिहिलं आहे याच्याशी काय घेणं नाही, चुकीचंच लिहिलं आहे. मग प्रेशर किती दिलं 1 atmosphere फ्रॉम फॉर्म काय मॅडम टाईप करतात फ्रॉम ए व्हॉल्यूम ऑफ 5 लिटर्स टू व्हॉल्यूम ऑफ 10 लिटर्स. इनिशियल व्हॉल्यूम कोण आहे सांगा 5 लिटर्स टू अ फायनल व्हॉल्यूम ऑफ 10 लिटर्स. ओके इनिशियल व्हॉल्यूम हे 5 लिटर्स to 10 liters. In doing so, sir, determine the change in internal energy. काय विचारले चेंज इन इंटरनल एनर्जी. प्रेशर रिमेन्स कॉन्स्टंट. हां मग वर्क डन काय आहे बघा P into V2 minus V1. प्रेशर 1 ॲटमॉस्फिअर आहे
म्हणजे 1 इंटू 10⁵ बरोबर. V2 कोण आहे 10 लिटर मायनस 5 लिटर. मग इथं काय आलं 1 इंटू 10⁵ म्हणजे किती आलं 5 लिटर. सो 5 इंटू 10⁵ काय आले लिटर. लिटर म्हणजे काय हे लक्षात घ्या. 1000 लिटर इक्वल टू 1 मीटर क्यूब. 1000 लिटर इक्वल टू 1 मीटर क्यूब म्हणजे 10⁵ लिटर इक्वल टू 1 मीटर क्यूब. सो 1 लिटर इक्वल टू 1/10³ मीटर क्यूब. सो 1 लिटर इक्वल टू 10⁻³ मीटर क्यूब. सो 5 इंटू 10⁵ लिटर म्हणजे 10⁻³ मीटर क्यूब. सो W इक्वल टू 5 इंटू 10² हे काय आलं जूल. सो 5 इंटू 10⁻² जूल. आपल्याला विचारलं आहे चेंज इन इंटरनल एनर्जी. क्यू कुठे दिला आहे बघा. इथे ना इथे मॅडमनी क्वेश्चन अर्धा टाईप केला आहे. इन डुईंग सो इट ॲब्सॉर्ब 400 जूल ऑफ थर्मल एनर्जी फ्रॉम इट्स सराउंडिंग. बघा इट ॲब्सॉर्ब 400 जूल फ्रॉम सराउंडिंग. आता 400 जूल एवढी एनर्जी ॲब्सॉर्ब केली. हे बेसिक झालं. 400 जूल एवढी एनर्जी ॲब्सॉर्ब केली म्हणजे क्यू किती दिला 400 जूल. स्ट्रेट फॉरवर्ड. सिस्टीमने ॲब्सॉर्ब केली सिस्टीमला मिळाली म्हणजे पॉझिटिव्ह. मग क्यू इक्वल टू काय ΔU प्लस W. हे किती आहे 500 जूल बरोबर. मग क्यू किती दिला आहे 400 इक्वल टू ΔU प्लस 500. सो 400 मायनस 500 ΔU. सो ΔU इक्वल टू -100 जूल. -100 जूल. हा होता अनसॉल्व 4. हा प्रॉब्लेम होता अनसॉल्व 4. लक्षात घ्या हे प्रॉब्लेम लक्षात घ्या महत्त्वाचा आहे. 4 मार्काचा प्रॉब्लेम आहे 3 मार्काला पण येऊ शकतो. ए गॅस इज कंटेन इन अ सिलेंडर फिटेड विथ अ फ्रिक्शन पिस्टन एक्सपांड्स अगेन्स्ट अ हे द्या सगळं सोडून. प्रेशर दिलं मला 1 ॲटमॉस्फिअर. व्हॉल्यूम 5 लिटर्स टू 10 लिटर्स. हे इनिशियल व्हॉल्यूम हे फायनल व्हॉल्यूम. डिटरमाइन द चेंज इन इंटरनल एनर्जी. चेंज इन इंटरनल ΔU काढायचा आहे म्हणजे इथं मी म्हणणार ΔU इक्वल टू प्रश्नचिन्ह. इट ॲब्सॉर्ब 400 जूल म्हणजे क्यू किती दिला 400 जूल. ॲब्सॉर्ब सिस्टीमने ॲब्सॉर्ब केला म्हणजे पॉझिटिव्ह घडलं. बरं इथं कॉन्स्टंट प्रेशर आहे मग वर्डन एवढं आलं P इंटू V2 मायनस V1. नेक्स्ट क्वेश्चन बघा IMP आहे. ए सिस्टीम रिलीज केली म्हणजे निगेटिव्ह. सिस्टीमने हीट रिलीज केली म्हणजे निगेटिव्ह. सो क्यू इक्वल टू -130 किलो जूल रिलीजेस while 190 किलो जूल वर्क इज डन ऑन द सिस्टीम. सिस्टीमवरती काम झालं आहे म्हणजे निगेटिव्ह. सिस्टीमने काम केलं का पॉझिटिव्ह. सिस्टीमवरती काम झालं का निगेटिव्ह. म्हणजे W इक्वल टू -109 किलो जूल. कॅल्क्युलेट द चेंज इन इंटरनल. ΔU किती 1 मार्काचा प्रश्न आहे. बाय फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स Q इक्वल टू ΔU प्लस W. हा -130 आहे. ΔU काढायचा आहे. हा -109 आहे. सो -130 प्लस 109 ΔU. सो ΔU इक्वल टू -21 किलो जूल. पहिला पॉझिटिव्ह करून लिहायचं कारण इंटरनल एनर्जी नेहमी पॉझिटिव्ह असते. सो 21 किलो जूल. हीट इज रिलीज्ड निगेटिव्ह. हीट रिलीज निगेटिव्ह.
an ideal gas is taken through an isothermal process if it does 200 joule of work. त्याने वर्क केलं किती 200 जूल 2000 जूल त्याने वर्क डन केलंय. वर्क डन बाय द सिस्टीम is positive. How much heat is added to it? Isothermal process, delta U equal to 0. Why? Because it is isothermal process. ती isothermal process आहे. मग by first law of thermodynamics, Q equal to delta U plus W. So Q equal to delta U is 0. हे 2000 जूल. सो Q equal to 2000 जूल. ठीक आहे, इथे थांबूया आपण. ह्या सगळ्या दिवसांमध्ये फिजिक्सचा अभ्यास करायचा आहे. मला माहीत आहे ज्यांचं मराठी आहे त्यांना मराठीचा पण अभ्यास करायचा आहे. ओके, इथे थांबूया आपण. टाटा बाय बाय.